आज तोच वृत्त नव्हे. आर्वी शहर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. आर्वी नगर परिषद निवडणुकीत आर्वी येथे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट असा सामना रंगतो आहे. भाजपकडून स्वाती प्रकाश गुल्हाणे तर काँग्रेसकडून अंजली बाळा जगताप, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शुभांगी करुडे, शिवसेना शिंदे गटातून दीपाली निलेश देशमुख निवडणूक रिंगणात आहे. नगर परिषद अध्यक्ष पदासाठी भाजपाला ही लढाई सोपी जाईल असे वाटत होते, पण अलीकडे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचार जोरात सुरू असताना रॅली, कॉर्नर बैठकातून मतदारांशी संवाद साधला जातोय. आमदार सुमित वानखडे, आमदार दादाराव केचे भाजपच्या उमेदवारासाठी प्रचाराचा धडाका लावत असले तरी खासदार अमर काळे हे देखील प्रचारात आपला जोर लावत आहे. काँग्रेसच्या उमेदवार अंजली बाळा जगताप यांनी आर्वी शहराच्या विकासासाठी आपण सक्षम उमेदवार असल्याचा दावा केलाय. पाहुयात अंजली बाळा जगताप नेमका काय म्हणाल्या. खरं तर आता 10-12 वर्ष झाले सत्ता त्यांच्याच हातात आहे आणि काही अशी फार प्रगती वाटत नाहीये. मी जिथे जाते मला सांगितलं जातं की मी प्रत्येक विभागात आता सध्या प्रचारासाठी जाते तेव्हा मला सगळेजण म्हणतात की इथे रस्ते नाही आहेत, इथे पाण्याची सोय नाही आहे. तर मला असं वाटत नाही की आता या 10-12 वर्षात त्यांनी फार काही कामं केलेली आहेत आणि मी ठरवलेलं आहे की जेवढ्याही योजना असतील किंवा जे नगरपालिकेकडनं ज्या काही सुविधा असतात त्या पूर्ण जनमानसापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचायचे. म्हणजे त्याच्यामध्ये मग घरकुल, पाणी पुरवठा, शहराचं सौंदर्यीकरण वगैरे या सगळ्या गोष्टींकडे मी जातीने लक्ष देईल अपेक्षित होती मी. आणि काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची पक्षाची मी खूप आभारी आहे की त्यांना असं वाटलं की मी कदाचित नगराध्यक्षासाठी उचित उमेदवार आहे. काँग्रेस हा खूप जुना पक्ष आहे खरं तर आणि काँग्रेसची भूमिका ही नेहमी विज्ञानवादी राहिलेली आहे. काँग्रेसने नवीन नवीन सुविधा आणलेल्या आहेत, शैक्षणिक म्हणावं किंवा मग डेव्हलपमेंट आणि आरोग्याविषयी वगैरे ज्या सगळ्या सुविधा आणल्या, घरकुल किंवा ह्या सगळ्या काँग्रेसच्याच काळात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस हा तसा जबरदस्त पक्ष आहे. माध्यमातून मी महिलांना रोजगार द्यायचा प्रयत्न करेल. MIDC आहेत, त्याच्यानंतर शहराचं सौंदर्यीकरण आहे, मुलांच्या शिक्षणासाठी, त्याच्यानंतर खेळ मैदाने वगैरे या सगळ्यांचा विचार करते आहे की या सगळ्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचाव्या. मग तुम्हाला सांगितलंच की ज्या काही योजना येणार आहेत नगरपालिकेत त्या सगळ्या मी अंमलात आणेल. म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मग त्यात गट असो किंवा मग स्वच्छता असो किंवा मग महिलांच्या स्वच्छतागृह वगैरे हे जे काही प्रश्न आहेत ते मी सगळं सोडवण्याचा प्रयत्न करेन. बघा मी आता प्रचारासाठी फिरते आहे तर मला बरेच जण म्हणजे एक एरिया असा आहे की तिथे खूप गढूळ पाणी येतं आणि तिथे आजाराचे इतकं प्रमाण आहे की भयंकर पोटाचे आणि मेंदूचे आजार मला त्या एरियात खूप जास्त जाणवले. तर सर्वप्रथम मी प्रयत्न करते की अशा भागामध्ये पर्सनली थोडं लक्ष देऊन तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि आम्ही सगळे डोअर टू डोअर जातो. खासदार साहेब, अमरभाऊ काळे, त्याच्यानंतर बाळा जगताप हे आम्हाला सगळे सपोर्ट करतात. सगळे नागरिक यांचा विशेष म्हणजे मला पॉझिटिव्ह वाटत आहे सगळ्यांचं मत माझ्याबद्दल. त्याच्यामुळे सगळेजण मला सपोर्ट करतात. आम्ही सगळे मिळून डोअर टू डोअर जातो आहे, प्रत्येकांच्या घरी जातो आहे.